विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव सुख अनुपम संताचे चरणी सुख अनुपम संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली संसारी आसक्त माया मोहेरत संसारी आसक्त माया मोहेरत ऐसे जे पतित तारावया तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली विठाला विठाला समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन उतरे चरण संतापिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुम अनुग्रह लाधलो तुम अनुग्रह लाधलो
करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे संत चोखोबाराय महाराज भक्त शिरोमणी चोखोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग आहे. विठाला विठाला. या अभंगाच्या माध्यमातून चोखोबाराय महाराज या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा असणारा महिमा वर्णन करतात. या अभंगाकडे जर का आपण पाहिलं तर आपणाला सर्वांना लक्षात येईल या अभंगामध्ये दिलेली जी विशेषणं आहेत, ज्या दिलेल्या उपमा आहे, ते पाहिलं तर सर्व अलौकिक अशा पद्धतीचंच आपणाला पाहायला सापडतं. कारण माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र जर का आपण पाहिलं तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की माऊलींचा गौरव हा सर्व संतांनी केलेला आपणाला पाहायला सापडतो. असं असणारं जीवनचरित्र म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. विठाला विठाला. आणि त्याच पद्धतीनं चोखोबाराय महाराजांनी या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा गायलेला आपणाला पाहायला सापडतो. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे, नाम गरजेचं आहे. आजचा दिवस जर का आपण पाहिलं तर सर्वजण आज आळंदीमध्ये आपण असायला हवं होतं, परंतु हे असणारी जो कोरोनाचा प्रादुर्भाव या सर्व गोष्टींचा विचार केला तर तिथं जाणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळे आज आपण या पंढरपूर क्षेत्रामध्येच आहोत. खरं पाहता मला वाटतं आपल्या वाडवडिलांनी हा दिवस पाहिला नसेल. आपण तर नाहीच, पण वाडवडिलांनीही कधी हा दिवस पाहिला नसेल की कार्तिकीचा असणारा समाधी सोहळ्याचा प्रसंग आहे आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने चालू असणारे कार्यक्रम आज या पंढरपूर क्षेत्रामध्ये आपणाला करावे लागत आहेत. दुःख तर या गोष्टीचं सर्वांनाच आहे, परंतु काही परिस्थितीच अशी निर्माण झालेली आहे की त्या परिस्थितीमुळे आज आपणाला या अवस्थेला सामोरं जावं लागत आहे. पंढरपूरमध्ये जेव्हा शुद्ध वारी होती त्यावेळेस काही अडचण आली नाही, कारण आपण पंढरपूरमध्येच होतो. काही वाटलं नाही त्याचं. भले जो सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये असायचा तो छोट्याशा प्रमाणामध्ये झाला, परंतु झाला. परंतु जो कार्तिकीचा आज समाधी सोहळा आळंदीचा आहे त्याला मात्र आज प्रत्यक्षरित्या आपण त्या ठिकाणी आळंदी क्षेत्रामध्ये उपस्थित राहू शकलो नाही. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर जे आपले काही नियम आहेत, जे काही विधी आपला आहे परंपरेनं चालत येणारा, त्याला मात्र नेमानटळे निर्धारी याप्रमाणे त्या नियमाला भंग न जाऊ देता ते नियम मात्र अभंग ठेवण्याचं कार्य मात्र या ठिकाणी चालू आहे हे आपणाला म्हणता येतं. आणि त्याच योगाने आज या ठिकाणी भले आपण आळंदीमध्ये जरी नसलो तरी सुद्धा तेच सर्व नियम आणि माऊलींना समोर धरूनच आज आपण ते सर्व कार्यक्रम या पंढरपूर क्षेत्रामध्ये करत आहोत. विठाला विठाला. आणि त्याच निमित्ताने चालू असणारे ही जी कीर्तन सेवा आहेत त्यापैकी आजची असणारी ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. एकनाथ महाराज आहेत, मामांच्या प्रेमाने, एकनाथ महाराजांच्या प्रेमाने आज माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन सेवा आहे. आणि सेवेसाठी निवडलेला अभंग म्हणजे चोखोबाराय महाराजांचा आहे. या अभंगातून महाराजांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा गायलेला आपल्याला पाहायला सापडतो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा पाहत असताना सर्व संतांनी गायलेला आहे, त्याच्यामध्ये संशय नाही. तुकोबाराय असतील, नामदेव महाराज असतील,
इतर आणखीन संत असतील, प्रत्येक संतांनी गायलेलं आहे. कोणी माऊलींना माऊली म्हणून म्हटलेलं आहे, कोणी ज्ञानेश्वर म्हणून वर्णन केलेलं असेल, कोणी आई म्हणून वर्णन केलेलं असेल, कोणी वडील म्हणून त्यांचं वर्णन केलेलं असेल. अनेक वेगवेगळ्या उपमा देऊन शब्दाच्या योगाने या ठिकाणी माऊलींचं वर्णन केलेलं आपणाला अनेक अभंगामध्ये पाहायला सापडतं. परंतु आज जो आपण या ठिकाणी मी सेवेसाठी निवडलेला अभंग आहे, जो चोखोबरायांचा आहे, या अभंगाकडे जर का पाहिलं तर प्रत्येक संतांनी जी वेगवेगळी उपमा दिलेली आहे, त्या सर्वच उपमांना एकत्रित करून गायलेला महिमा म्हणजे या अभंगामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. विठाला विठाला. वेगवेगळ्या संत महात्म्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं जो काही माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा गायलेला आहे, त्या सर्व संतांनी गायलेल्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या महिम्याचं एकत्रीकरण जर का कुठे असेल तो म्हणजे हा अभंग आहे. विठाला विठाला. तेव्हा अत्यंत उत्कृष्ट आणि सुंदर अशा पद्धतीचा असणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये जर का आपण पाहिलं, इथला वक्ता, इथला श्रोता आणि इथला असणारं फल हे तीनही श्रेष्ठ अशा पद्धतीचं आहे. तीनही श्रेष्ठ आहेत. काही ठिकाणी कसं असतं, वक्ता श्रेष्ठ असतो तर श्रोता श्रेष्ठ नसतो. काही ठिकाणी श्रोता श्रेष्ठ असतो तर वक्ता श्रेष्ठ नसतो. काही ठिकाणी वक्ता श्रोता श्रेष्ठ असतो तर त्याचं फल श्रेष्ठ असेल याची शाश्वती नाही. काही ठिकाणी फल श्रेष्ठ असेल तर वक्ता आणि श्रोता हे श्रेष्ठ असतील तर याची शाश्वती नाही. परंतु या ठिकाणी पाहिलं तर इथला वक्ता, इथला श्रोता आणि इथला असणारा फल, इथला असणारा विषय हे सर्व श्रेष्ठ आहेत. अशा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं असणारं वर्णन या अभंगामध्ये आहे. विठाला विठाला. कोणत्याही अभंग असेल याच्यामध्ये प्रवेश करताना त्या अभंगाचा अनुबंध पाहिला जातो. आता अनुबंध रंगनाथ महाराज परभणी करते म्हणत असत की अनुबंध ज्या विषयाचा सांगत नसतील, तो वक्ता जर का सांगत नसेल तर त्या वक्त्याचे शब्दही कानावर आपण ऐकू नये. म्हणजे त्याने अनुबंध सांगितला पाहिजे, तो एवढा आवश्यक आहे असं ते म्हणत. अनुबंध म्हणजे काय तर अणु शब्द आहे, हा उपसर्ग आहे आणि बंध बंधनाती धातू आहे. उपसर्ग जो अणु आहे त्याचा अर्थ आहे पश्चात. पश्चात ज्याच्या योगाने आपण बांधले जातो त्याला म्हणतात अनुबंध. अर्थात ज्याच्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये त्या अभंगाविषयीची असणारा जिव्हाळा, त्याच्याविषयीची असणारी आत्मीयता, त्याच्याविषयीचं असणारं प्रेम ज्याच्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होतं त्याला म्हटलं जातं अनुबंध. विठाला विठाला. आणि तो अनुबंध 4 प्रकारचा सांगितलेला आहे. अनुबंध चतुष्टय. चतुष्टय नाम 4. ते कोणते आहेत तर अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. हे अनुबंध चतुष्टयामध्ये 4 सांगितलेले आहेत. मग या अभंगाचा अधिकारी काय आहे, या अभंगाचा विषय काय आहे, प्रयोजन काय आहे, संबंध काय आहे. तर या अभंगाचा अधिकारी कोण आहे असं जर का आपण म्हणाल तर इथला अधिकारी संत चरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपेने. म्हणजे संत महात्म्यांची लीनता पत्करून एका वाक्यामध्ये सांगायचं म्हणजे संत कृपा अभिलाषी असा असणारा जो मुमुक्षु आहे, जिज्ञासू आहे, संत कृपा अभिलाषी असणारा तो या ठिकाणचा असणारा अधिकारी आहे. विठाला विठाला. इथला विषय काय आहे असं जर का आपण म्हणाल तर मुक्त कैवल्य तेजनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा असणारा शक्ती महिमा, यांचा असणारा कार्य महिमा आणि यांचा असणारा स्वरूप महिमा याचं वर्णन करणं, विशेष पद्धतीनं वर्णन करणं, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा गाणं हा या असणारा अभंगाचा विषय आहे. आणि इथलं फल काय आहे तर चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचितासनाथ जीव होती. वाचितासनाथ जीव होती हे जे या ठिकाणी सांगितलेलं आहे ते या अभंगाचं फल आहे. विठाला विठाला. आणि शेवट राहिलेला आहे तो म्हणजे संबंध. अधिकारी, विषय आणि प्रयोजन हे 3 सिद्ध झाले म्हणजे संबंध सिद्ध होण्यास काहीच अडचण नाही. संबंध हा सिद्धच आहे, झाल्यातच जमा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. इथला असणारा अभंग आणि याचा विषय असणारा तोचा संबंध काय जर का आपण म्हणाल तर इथला असणारा संबंध प्रतिपाद्य आणि प्रतिपादक भाव या ठिकाणचा असणारा हा संबंध आहे. विठाला विठाला. असा अनुबंध चतुष्टय आपल्याला या अभंगामध्ये पाहता येतो. सर्वच अभंगामध्ये पाहता येतो, परंतु विशेषरित्या ते असतात
सर्वजण सांगत नाहीत, कारण ते सर्वांना माहीतच असतं, त्यामुळे विशेष कोणी त्याच्याकडे पाहत नाही. परंतु आपल्याला आता वेळ घालवायचाच आहे म्हणून एक आपलं सांगून गेलो असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर अनुबंध चतुष्टय झाला. मग या अभंगामध्ये जर का आपण पाहिलं, चोखोबाराय महाराज या ठिकाणी म्हणतात की सुख अनुपम संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे. पहिलाच शब्द चोखोबाराय महाराजांनी वापरला तो म्हणजे आहे सुख. सुख हा शब्द असा आहे की प्रत्येक मनुष्य मात्राला ज्याची अपेक्षा आहे, याच्याही पलीकडे जाऊन जर का बोलायचं झालं, प्रत्येक मनुष्याला म्हणण्यापेक्षा प्रत्येक जीवाला ज्याची अपेक्षा आहे ते म्हणजे आहे सुख. आणि तो सुख शब्द चोखोबाराय महाराज या ठिकाणी वापरतात. सुख म्हणायचं कशाला, तर तर्कसंग्रहामध्ये त्याची व्याख्या करत असताना म्हटलेलं आहे की सर्वेशाम अनुकूलवेदनीयम सुखम. जे सर्वांनाच हवंसं वाटतं, ज्यांना सर्वांनाच ज्याची अपेक्षा आहे त्याला म्हटलं जातं सुख. सुखाची अपेक्षा कोणाला नाही महाराज, प्रत्येकाला अपेक्षा आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणाला वाटत नाही, अर्थात सर्वांना सुखाची अपेक्षा आहे. आणि ते सुखच महाराज या ठिकाणी पहिला शब्द वापरतात. आज आपण प्रत्येक मनुष्याच्या बाबतीमध्ये पाहिलं, प्रत्येक मनुष्य काही ना काही त्याच्या जीवनामध्ये धडपड चाललेली आपल्याला पाहायला सापडते. त्याच्या जीवनामध्ये धावपळ आपल्याला पाहायला सापडते. त्याच्या पाठीमागचं कारण जर का आपण त्याला काही विचारलं तर काय आहे, त्याचं कारण फक्त एकच आहे, सुख. मला सुख हवं आहे म्हणून आज जी काही चालू आहे धावपळ ती त्याच्यासाठी चालू आहे. आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो का, म्हणतात ना माणसं, हाडाची काडं केली, रक्ताचं पाणी केलं, दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला, एवढे आम्ही कष्ट केले कशासाठी. त्या सर्वांचं सारांश, त्याच्या पाठीमागचा हेतू जर का काय असेल तर फक्त एकच आहे, ते म्हणजे आहे सुख. विठाला विठाला. तेव्हा प्रत्येक मनुष्याला सुखाची अपेक्षा आहे. सुख कोणाला नको आहे, परंतु कितीही मनुष्य धावला तरी 3 अवस्थेच्या पलीकडे धाव नाही. आणि मनुष्याने जीवनामध्ये कितीही मिळवलं तरी पंचविषयाच्या पलीकडे मिळकत नाही महाराज, याच्या पलीकडे मिळकत नाही. पंचविषय आणि 3 अवस्था ह्याच्यातच मनुष्य संपून जातो. म्हणून सुख जे आहे ते खरं सुख आपणाला प्राप्त होत नाही. आणि ते खरं सुख प्राप्त होण्यासाठी महाराज या ठिकाणी सांगतात की सुख जर का तुम्हाला ते हवं असेल तर ते जे सुख आहे, सुख कुठे आहे, आपण म्हणाल सुख अनुपम संताचे चरणी. कारण काय आहे, जे सुख आहे तो विषय असा आहे की मनुष्य जिथून निघतो तिथं जाण्याची त्याची प्रवृत्ती असते. गंगा आहे, समुद्रातून उत्पन्न झाली तर परत तिची जाण्याची धाव कोणीकडे आहे, समुद्राकडे आहे. का, तिथून ती उत्पन्न झाली, जिथून जो उत्पन्न होतो त्याची धाव जी असते ती त्याच्याकडे जाण्याची असते. समुद्रमापम प्रविशंती यद्वत. फेडीत पापताप ओखीत तिरीचे पादक समुद्रा जायाप गंगे जैसे. फेडीत पापताप, ही जी गंगा जाते कुठे, समुद्रात जाय आप गंगे जैसे. शेवटी ती गंगा समुद्राकडे जाण्यासाठी धाव घेत असते. का, कारण तिथून उत्पन्न झालेली आहे. तसं मनुष्य त्याचं जर का स्वरूप पाहिलं तर ते सुख आहे. आणि त्यामुळे मनुष्य सुखरूप स्वतःचं स्वरूप त्याचं ते असल्या कारणास्तव तिथून तो बाहेर जरी पडलेला असला तरी जोपर्यंत त्या स्वरूप अवस्थेला, सुखरूप अवस्थेला तो प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याची धाव कधीच शांत होऊ शकत नाही. विठाला विठाला. आणि त्या अवस्थेला आपण प्राप्त व्हावं, आपली मूळच स्वरूप स्थिती आपणाला प्राप्त व्हावी, ती भेटावी. आणि ते कुठे आहे ते महाराज इथे सांगतात. सुख अनुपम संताचे चरणी. ते जे सुख स्वरूप आपल्या अवस्था आहे ती जर का तुम्हाला कुठे प्राप्त होईल असं जर का तुम्ही म्हणाल तर ती संत महात्म्यांच्या चरणाजवळ आपणाला प्राप्त होईल. इतरत्र दुसरीकडे कुठे आपणाला भेटणार नाही, कारण ती संत महात्म्यांच्या चरणाजवळ आहे. आता चरण म्हटलं की त्याचे 2 अर्थ होतात. एक चरण शब्दाचा अर्थ आहे चरण, आणि चरण शब्दाचा दुसरा अर्थ आहे ते म्हणजे आहे स्वरूप. संत महात्म्यांचे चरण म्हणून जरी आपण अर्थ घेतला त्याही ठिकाणी सुख आहे. आणि संत महात्म्यांचे चरण शब्दाचा अर्थ स्वरूप जरी आपण घेतला तरी त्या स्वरूप ठिकाणी संत महात्म्यांचे सुख आहे असंच आपणाला म्हणता येतं. विठाला विठाला. म्हणजे अशा दोनही ठिकाणी जरी आपण अर्थ पाहिला तर त्या दोन्ही ठिकाणी सुख आहे असं आपणाला म्हणता येऊ शकतं. महाराज म्हणतात की सुख अनुपम संताचे चरणी. ते जे सुख आहे ते संत महात्म्यांच्या चरणाजवळ आहे. ते कसं सुख आहे तर महाराज म्हणतात अनुपम.
अनुपम अशा पद्धतीचं ते सुख संत महात्म्यांच्या चरणाजवळ आहे. चोखोबाराय महाराज म्हणतात, परंतु या ठिकाणी आम्हाला एक शंका उत्पन्न होते. का हो? महाराज म्हणतात की संत महात्म्यांच्या चरणाजवळ सुख आहे, मान्य आहे. परंतु खरंच जर का आम्ही विचार केला तर केवळ संत महात्म्यांच्या चरणाजवळ सुख आहे का? जगात अन्यत्र दुसरीकडे कुठे आम्हाला सुख भेटणार नाही का? ते आम्हाला पाहायला सापडत नाही का? तर तसं नाही. अन्यत्र दुसरीकडे सुख अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतं, नाही असं नाही. मग महाराज जे म्हणतात की संत महात्म्यांच्या चरणाजवळ सुख आहे, ते नेमकं कोणत्या अर्थाने म्हणतात? एक तर संत चोखोबाराय महाराजांना इतरत्र दुसरीकडे कुठे सुख आहे ते माहीतच नाही, म्हणून संत महात्म्यांच्या चरणाजवळ सुख म्हणतात. किंवा इतरत्र जे सुख त्यांना माहीत असेल, जे आपणाला माहीत आहे, त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी विलक्षण सुख संत महात्म्यांच्या चरणाजवळ आहे, म्हणून संत महात्म्यांच्या चरणाजवळ सुख म्हणतात. नेमकं कोणतं कारण आहे? याचा जर का आपण विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी म्हणतात ना, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येक मनुष्य मात्राला या ठिकाणी त्यांनी उपदेश केला की पंढरीसी जारे आल्यानो संसारा. या संसार अवस्थेला जे कोणी प्राप्त झालेले आहेत त्या प्रत्येकाला महाराज म्हणतात की तू पंढरपूरला जा. आता जगद्गुरु तुकोबाराय सर्वांना जर का पंढरपूरलाच जा म्हणून सांगत असतील तर महाराजांना एकतर पंढरपूरच केवळ माहीत असलं पाहिजे म्हणून पंढरपूरला जा म्हणतात, किंवा इतरत्र जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्राहून पंढरपूरचा महिमा काहीतरी विलक्षण आहे म्हणून पंढरपूरला जा म्हणतात. याचं नेमकं काय कारण असं जर का आपण म्हणलो तर महाराज जगद्गुरु तुकोबारायांना इतर क्षेत्राचं महिमा, इतर क्षेत्राचं ज्ञान माहीत नाही असं नाही. इतर सर्व क्षेत्रांचं जगद्गुरु तुकोबारायांना ज्ञान आहे, त्याचा महिमा माहीत आहे. का? कारण स्वतः जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे.
उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्ही उदंड पाहिले, उदंड ऐकिले, अर्थात आम्ही अनेक क्षेत्र पाहिलेली आहेत. उदंड ऐकिले, अनेक क्षेत्रांचा महिमा असणारा आम्ही ऐकलेला आहे, श्रवण केलेला आहे. आणि आम्ही नुसतं पाहिलं आणि नुसतं ऐकलं असं नाही. उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, आम्ही स्वतः इतर क्षेत्रांचा महिमा देखील गायलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीत पाहिलं तर क्षेत्राचं चाक्षुष प्रत्यक्ष आहे, श्रोत्रज प्रत्यक्ष आहे, त्याचप्रमाणे वाक प्रत्यक्ष देखील आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांना इतर क्षेत्राचा महिमा ज्ञात नाही किंवा माहीत नाही असं नाही, तर त्यांना माहीत आहे. आणि तरी देखील जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की पंढरीसी जारे आल्यानो संसारा. काय कारण? कारण त्याचं एकच आहे की इतर क्षेत्राहून पंढरपूरचा क्षेत्र महिमा जो आहे तो काहीतरी विलक्षण आहे. काय विलक्षण आहे? ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर. ऐसे भीमातीर ऐसा देव कोठे ऐसा विठेवर. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. अर्थात असा विटेवर असणारा देव इतरत्र कोणत्या क्षेत्रामध्ये नाही, केवळ पंढरपूर क्षेत्रामध्येच आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की पंढरीसी जारे आल्यानो संसारा. म्हणजे त्यांना त्याचं ज्ञान माहीत आहे. पंढरपूरचा क्षेत्र महिमा जर का आपण पाहायचं झाला, पंढरपूरच्या क्षेत्र महिम्याविषयीचा आपल्याला स्वरूप महिमा सांगता येईल, त्याचा शक्ती महिमा सांगता येतो, त्याचा कार्य महिमा देखील सांगता येतो. पंढरपूर क्षेत्राचा स्वरूप महिमा काय आहे? ऐका पंढरीचे महिमान.
महिमान रावळती तुके प्रमाण तेथील तृणाणी पाषाण तेही देव जाणावे. हा असणारा पंढरपूर क्षेत्राचा असणारा स्वरूप महिमा आहे. पंढरपूर क्षेत्राचा असणारा कार्य महिमा म्हणजे उठाउठी जाय अभिमान ऐसे स्थळ कोण, हा असणारा कार्य महिमा. आणि शक्ती महिमा म्हणजे देखता देऊळाची पाठ तीर्थे घडती 360 हा असणारा शक्ती महिमा आहे. म्हणजे पंढरपूरचा असणारा हा अलौकिक महिमा महाराजांना माहीत आहे. आणि म्हणून म्हणतात पंढरीसी दारे आल्यानो संसारा. त्याच न्यायाने जर का आपण पाहिलं चोखोबराय महाराज या ठिकाणी म्हणतात की सुख अनुपम संताचे चरणी. संत महात्म्यांच्या चरणाजवळ सुख आहे असं जेव्हा चोखोबराय महाराज म्हणतात तेव्हा इतरत्र असणाऱ्या सुखाचं ज्ञान चोखोबराय महाराजांना माहीत नाही. केवळ संत महात्म्यांच्या चरणाजवळच सुख आहे एवढं माहिती आहे म्हणून ते म्हणतात असं नाही. कारण तुम्हा आम्हासारख्या सामान्य यत कश्चित असणाऱ्या मनुष्य मात्रांना जर का अनेक सुखाचं ज्ञान असेल, आम्हाला विषयातील सुख माहिती आहे, आम्हाला सुषुप्तीतील असणारं सुख माहिती आहे, आम्हाला समाधीमध्ये असणारं सुख माहिती आहे, ते कोणाला लागली असेल तर म्हणजे ते आम्हाला सुख माहीत आहेत, वेगवेगळी सुख आम्हाला माहीत आहेत. तसं अज्ञान आवृत्त जर का सुख पाहिलं तर ते एक समाधीतलंच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. फक्त त्याला सुषुप्ती आपण म्हणतो. विठाला विठाला. म्हणजे आपणाला जर का सामान्य मनुष्य मात्रांना वेगवेगळ्या सुखाचं ज्ञान असेल तर संत श्रेष्ठ असणाऱ्या चोखोबराय महाराजांना इतर सुखांचं ज्ञान नाही असं आपण म्हणू शकतो का? अर्थात म्हणू शकत नाही. चोखोबराय महाराजांना इतर क्षेत्राचं ज्ञान आहे, इतर सुखाचं ज्ञान आहे नाही असं नाही. परंतु ते जरी ज्ञान असलं तरी देखील संत चोखोबराय महाराज म्हणतात की सुख अनुपम संताचे चरणी. केवळ संत महात्म्यांच्या चरणाजवळच सुख आहे असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे इतर सुख आहेत त्या सुखाहून संत महात्म्यांच्या चरणाजवळ जे सुख आहे ते अलौकिक आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की अनुपम. ते सुख कसं आहे? संत महात्म्यांच्या चरणाजवळ प्राप्त होणारं जे आम्हाला सुख आहे ते अनुपम आहे. अनुपम याचा शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याला उपमाच देता येत नाही त्याला म्हटलं जातं अनुपम. म्हणजे संत महात्म्यांच्या चरणाजवळ आपणाला प्राप्त होणारं जे सुख आहे ते सुख एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे की त्या सुखासारखं दुसरं सुखच आपणाला दाखवता येण्यासारखं नाही, एवढं ते सुख श्रेष्ठ आहे. जगतामध्ये त्या सुखाला एकही उपमा देण्यासारखं सुख संत महात्म्यांच्या चरणाहून इतरत्र आपणाला पाहायला सापडत नाही. एवढं अलौकिक असणारं सुख संत महात्म्यांच्या चरणाजवळ आहे म्हणून त्याला अनुपम म्हटलेलं आहे. आणि असं अनुपम सुख जगात इतरत्र कुठेच आपणाला पाहायला सापडणार नाही तर ते केवळ संत महात्म्यांच्या चरणाजवळच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुख अनुपम संताचे चरणी. असं असणारं हे सुख संत महात्म्यांच्या चरणाजवळ आपल्याला भेटतं, इतरत्र जगात कुठेच पाहायला सापडत नाही. असं अनुपम हे सुख आहे. कारण काय आहे, विषयातील सुख जर का आपण पाहिलं तर ते सदोष आहे, दोषाने युक्त आहे. परंतु संत महात्म्यांच्या चरणाजवळ प्राप्त होणारं जे सुख आहे ते दोषरहित आहे. असं विलक्षणता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला सापडते. विषयामध्ये प्राप्त होणारं जे सुख आहे ते क्षणिक आहे, काही मर्यादित काळापुरतं राहणार आहे. संत महात्म्यांच्या चरणाजवळ प्राप्त होणारं जे सुख आहे ते स्थिर काल आहे, स्थिर राहणार आहे. संत महात्म्या विषयामध्ये प्राप्त होणारं जे सुख आहे ते त्रिपुटीजन्य आहे. संत महात्म्यांच्या चरणाजवळ प्राप्त होणारं जे सुख आहे ते त्रिपुटीने विवर्जित असणारं सुख आहे. विषयामध्ये प्राप्त होणारं आपणाला जे सुख आहे ते क्षणोक्षणाला नष्ट होणार आहे. परंतु संत महात्म्यांच्या चरणाजवळ आपणाला प्राप्त होणारं जे सुख आहे ते नित्य आहे, नष्ट न होणारं आहे, नित्य आहे. आणि ते केवळ क्षणोक्षणाला कमी होणारं नाही तर क्षणोक्षणाला वाढणारं आहे. अर्थात प्रतिक्षणम वर्धमानम अशा पद्धतीचं ते सुख आहे म्हणून ते अनुपम आहे. विठ्ठल विठ्ठल. असं असणारं हे सुख आहे म्हणून महाराज म्हणतात की सुख अनुपम संताचे चरणी. म्हणजे या सुखाला उपमा देता येत नाही. काय आहे, काही गोष्टी अशा असतात की त्याला उपमाच देता येत नाही. महाराज समुद्राच्या बाबतीमध्ये जर का आपण उपमाचा विचार केला तर समुद्राला उपमा देता येते का? उपमा देता येत नाही. राम रावणाच्या युद्धाच्या बाबतीमध्ये जर का आपण पाहिलं तर त्याला उपमा देता येते का? नाही. राम आणि रावणाचं युद्ध जर का विचारलं कसं आहे तर त्याला एकच सांगावं लागतं, राम रावणासारखंच आहे. म्हणजे त्याला उपमा नाही का? त्याच्या सादृश्य दुसरी वस्तूच नाही तर उपमा देणार कुणाची? कारण उपमा देण्यासाठी सादृश्यता लागते तर उपमा देता येते. मनुष्य काही नवीन एखाद्या मनुष्याचं लग्न झालं की ते आपल्या पत्नीला अनेक वेगवेगळ्या उपमा देतात. प्रभू रामचंद्रांचे असणारे पिता म्हणजे महाराज दशरथ त्यांनी सुद्धा आपल्या पत्नीला अनेक उपमा दिलेल्या आपल्याला पाहायला सापडतात. त्यांनी म्हटलेलं आहे चंद्रमुखी, कोकिल कंठी, पिनक नयनी, गजगामिनी. अनेक उपमा दिलेल्या आहेत, अनेक उपमा आहेत. परंतु ती सादृश्यता असेल तर उपमा देता येते.
म्हणजे अशा उपमा देतात. काय आहे, एक जण म्हटले महाराज कसं आहे, जेव्हा लग्न होतं तेव्हा पहिल्या वर्षी अशी पद्धत असते, म्हणतात की पती बोलतो पत्नी ऐकते. दुसरं वर्ष असं असतं की पत्नी बोलते पती ऐकतो. आणि तिसरं वर्ष असं असतं की दोघं बोलतात गाव ऐकतं, शेजारी पाजारी ऐकतात. अशी संसारातील दशा. मग याच्या बाबतीमध्ये उपमा चंद्रमुखी, पहिली उपमा दिली पहिल्या वर्षीच टिकते, दुसऱ्या वर्षी चंद्रमुखीची सूर्यमुखी होते, आणि तिसरं वर्ष ज्वालामुखी. उपमेमध्ये बदल होतो का, ती सादृश्यता त्यांना तशी दिसत जाते, त्यामुळे ती तशी उपमा देतात. सांगायचं माझा विषय चालू आहे, उपमा जी दिली जाते त्यासाठी सादृश्यता, ज्ञान असावं, सादृश्यता लागते. परंतु या ठिकाणी उपमा देता येत नाही का, कारण त्याच्यासारखी असणारी त्या संत महात्म्यांच्या चरणाजवळ जे सुख प्राप्त होणार आहे, त्या सुखाला सादृश्य असणारं सुखच दुसरं पाहायला जगतामध्ये कुठंच भेटत नाही, म्हणून याला उपमा देता येत नाही. विठाला विठाल. असं असणारं हे अलौकिक असणारं सुख आहे. सुख किती आहे संत महात्म्यांच्या चरणाजवळ आपण जर का पाहायचं झालं, एके दिवशी भगवान परमात्मा डोक्याला हात लावून बसले. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना, नाथा घरची उलटी कुण पाण्यासी लागली मोठी तहान. पाण्याला मोठी तहान लागली. आता पाण्याला कधी तहान लागू नये महाराज. का, कारण पाण्याचं स्वरूप काय, सर्वांची तृषा निवृत्त करणं हे त्याचं स्वरूप आहे. आणि त्यालाच जर का तृषा उत्पन्न होऊ लागली तर कसं काय करणार, फार अवघड आहे. त्यामुळे पाण्याला कधी तहान लागू नये. तसं सुखरूप असणाऱ्या भगवान परमात्म्याला सुखाची अपेक्षा कधी होऊ नये. का, कारण त्याचं ते स्वरूप आहे. भगवान परमात्मा सुखरूप आहे. परंतु अशा सुखरूप असणाऱ्या भगवान परमात्मा एके दिवशी डोक्याला हात लावून बसला. आणि डोक्याला हात लावून बसलेलं नामदेवरायांनी पाहिलं. नामदेवराय आल्याबरोबर भगवान परमात्म्याजवळ नामदेवराय भगवंताला म्हणू लागले, देवा काय झालं आज, एवढं टेन्शनमध्ये आहे, डोक्याला हात लावून बसलात. तेव्हा भगवान परमात्मा म्हणू लागले, नामदेवा काय सांगायचं म्हटले, अनेक भूतं अनेक योग वेगळ्या योनीतील मी उत्पन्न केली आणि मला समाधान प्राप्त होईल असं कोणीच दिसेना, म्हणून मी एक दुसरं उत्पन्न केलं, त्याचं नाव आहे मनुष्य. त्याला मी उत्पन्न केलं, परंतु हल्ली काय सांगावं ते सुद्धा आडवंच आहे लागले म्हटले. आणि त्यामुळं फार वाईट वाटू लागलं, म्हणून जरा बिकट अवस्था दिसत आहे, मी थोडंसं टेन्शनमध्ये. असं म्हटल्याबरोबर भगवंत असं बोलू लागला, भगवंताला सुख प्राप्त समाधान भेटेना. भगवंताची अशी अवस्था पाहिल्यानंतर भगवान परमात्म्याला नामदेव महाराज म्हणतात, देवा तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला सुख हवं आहे, तुम्हाला समाधान पाहिजे ना. किती दिवसासाठी, 1 दिवस 2 दिवस 1 वर्ष 1 महिना, नेमकं किती सुख, किती कुठंपर्यंत पाहिजे का, 1 कल्पापर्यंत, तर 1 कल्पापर्यंत देखील तुम्हाला सुख प्राप्त होईल असं जर का ठिकाण कोणतं असेल ते म्हणतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी किंवा कल्पावरी. विश्रांती तुम्हाला कल्पापर्यंत जिथं प्राप्त होईल त्यासाठी तुम्ही चला म्हणतात. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पावरी. तुम्ही चला आळंदीमध्ये, तिथं तुम्हाला विश्रांती कल्पापर्यंत प्राप्त होईल असं ते सुख तिथं ठिकाण आहे. का, कारण त्या ठिकाणी साक्षात माऊली ज्ञानेश्वर महाराज राहत आहेत. ज्ञानराज माझी योग्याची माऊली ज्ञानाबाई, ते प्रमाण लक्षात येईल मला. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. सर्व सुखाची लहरी असणारी साक्षात माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या ठिकाणी राहत आहेत, त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. आणि असं ठिकाण असणार ते अलंकापुरी ठिकाण आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जर का सुख समाधान अपेक्षित असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चला, तुम्हाला कल्पपर्यंत असणारं समाधान प्राप्त होईल. स्वतः नामदेवराय भगवान परमात्म्याला म्हणतात. असं असणारं हे संत महात्म्यांच्या चरणाजवळचं असणारं सुख आहे, म्हणून त्याला कोणतीच उपमा देता येऊ शकत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुख अनुपम संताचे चरणी. ते कसं आहे, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे. ते प्रत्यक्षरित्या आपणाला अलंका भुवनी म्हणजेच आळंदीमध्ये आपणाला पाहायला सापडतं, ते नांदताना दिसत आहे. आता जर का तुम्ही म्हणाल सुख ते प्रत्यक्ष रूपाने दिसेलच कसं महाराज, कारण सुख हा पदार्थ काही दाखवता येतो का, तो दाखवता येण्यासारखा पदार्थ नाही. मग तरी तुम्ही दाखवतो म्हणता, त्याचं कारण काय, कसं काय दाखवणार. कारण काय आहे तर काही पदार्थ अमूर्त आहेत. सुख अमूर्त आहे, ज्ञान अमूर्त आहे, शांती अमूर्त आहे, वैराग्य अमूर्त आहे. परंतु मग हे दाखवणार कसं, तरी सुद्धा दाखवता येऊ शकतं म्हणतात. त्याचं कारण असं आहे की जरी वैराग्य अमूर्त असलं तरी देखील जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपाने ती मूर्त झालेलं आहे. शांती जरी अमूर्त असले तरी नाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या रूपाने ती शांती मूर्त रूपाला आली असं म्हणता येतं. त्याचप्रमाणे ज्ञान अमूर्त असलं तरी देखील माऊली
ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने ते मूर्त झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सुख जरी अमूर्त असलं तरी देखील संत महात्म्यांच्या रूपाने ते मूर्त आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे विठाला विठाला. सुख अनुपम संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे. कारण संत महात्म्यांच्या योगाने ते असणार सुख हे त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या नांदत आहे असं म्हणतात का. त्याचं कारण असं आहे सुख सुख शब्दाचा अर्थ जर का आपण पाहिला तर काय सुख सुख म्हणजे काय कैवल्य आहे. आणि कैवल्याचा पुतळा म्हणजे साक्षात माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जुव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप जरूर हरी सकाचा मायबाप जरूर हरी भाला ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. महाराज म्हणतात की कैवल्याचा पुतळा असणारा साक्षात माऊली ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आहेत. आणि त्याच योगाने कैवल्य नाम सुख सुख नाम जर का कैवल्य असेल आणि त्याचा पुतळा जर का माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी जर का उपस्थित असेल म्हणूनच महाराज म्हणतात की प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे सर्व सुख अनुपम संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे. तो हा ते कोण आहेत त्यांचा नामनिर्देश अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतो. ओ हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. ओ हा महाराज ज्ञानेश्वर माऊली.
जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली. सुख अनुपम संताचे चरणी, सुख अनुपम संताचे चरणी, प्रत्यक्षालंका भुवनी नांदतसे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. या ठिकाणी असणारे ते सुख कोण संत महात्म्यांच्या चरणाजवळ विशेषरित्या नांदत आहे, त्यांचा नाम उल्लेख, ज्यांचा महिमा चोखोबराई गातात, त्यांचा नाम निर्देश या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला सापडतो. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. ते कोण आहेत तर महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, माऊली आहेत. त्यांना या ठिकाणी अनेक विशेषणं आपल्याला दिलेली पाहायला सापडतात. तो हा म्हणत असताना नेमका कोणता तर तो
तो शब्दाचा अर्थ आहे ते ब्रह्म, हा नाम हे असणारे तेच ब्रह्म यांच्या रूपाने आल्याने तो हा महाराज, साक्षात ते ब्रह्म तत्व ज्यांचं आहे तेच या ठिकाणी आहे म्हणून तो हा महाराज. अथवा जे पंढरीश, जे विठेवरती असणार पांडुरंग परमात्म तत्व जे आहे, जो पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा आहे, तो हा म्हणजे हे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. तो हा महाराज, अथवा तो म्हणजे ते ब्रह्म, हा म्हणजे हा विठ्ठल परमात्मा. ते ब्रह्म आणि पांडुरंग परमात्मा या दोघांचं गोठलेलं रूप म्हणजे हा माऊली हे गोठलेलं रूप म्हणजे हा महाराज ज्ञानेश्वर आहे. विठ्ठला विठ्ठल. आणि बाहेर कुठं न जाता अभंगातूनच जर का संगती लावायचं झालं, सर्व सुख अनुपम संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे, तर ते जे सुख प्रत्यक्षरित्या अलंका भुवनामध्ये नांदत आहे ते कोण आहे? ते कैवल्य असे असणारे, आपण मगाशीच बोलून आलो माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे ते सुख. सुख शब्दाचा अर्थ आपण घेतला कैवल्य, आणि ते कैवल्यच म्हणजे हा माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे. विठ्ठला विठ्ठला. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा असणारा असा हा कोण आहे? महाराज. तो हा महाराज. महाराज म्हणतात कोणाला? तर आपल्या व्यवहारिक वैश्विक विश्वामध्ये जर का आपण पाहिलं, राजे म्हणून आपल्याला म्हटलं जातं. लौकिक व्यवहारामध्ये राजे असं म्हटलं जातं, परंतु आध्यात्मिक विश्वामध्ये महाराज म्हटलं जातं. लौकिक विश्वामध्ये अनेक राजे आहेत, तसे आध्यात्मिक विश्वामध्ये महाराज या ठिकाणी आहेत, ते म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. लौकिक विश्वामध्ये अनेक राजे आपण म्हटलो, परंतु लौकिक विश्वामध्ये असणारे राजे आणि आध्यात्मिक विश्वामध्ये असणारे महाराज यांच्यामधील काय फरक आहे हा जर का पाहिलं, लौकिक विश्वामध्ये असणारे राजे एका मर्यादित जागेमध्ये असतात, म्हणजे एका विशिष्ट एक क्षेत्रापुरते राजे असतात. उदाहरणार्थ जर का घ्यायचं झालं, आज आपण जर का पाहिलं महाराष्ट्राच्या दृष्टीनं राजे जर का कोण आहेत म्हणाल तर जे मुख्यमंत्री उद्धव साहेब आहेत ते राजे आपल्याला म्हणावे लागतात. देशाच्या दृष्टीनं विचार केला तर नरेंद्र मोदी जे आहेत त्यांना आपल्याला ते राजे म्हणावे लागतात. एक देश बदलला की राजा बदलतो, हे राजांची स्थिती अशी आहे. परंतु आध्यात्मिक दृष्टीनं जर का विचार केला तर हे विश्वची माझे घर वसुधैव कुटुंबकम असे म्हणणारे असणारे हे संत महात्मे आहेत. त्यामुळे या विश्वाचे राजे असणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. ही परिस्थिती आहे. म्हणजे विश्व असे हे महाराज आहेत. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर का आपण पाहिलं, व्यवहारिक क्षेत्रामध्ये धनाच्या दृष्टीनं कोणी श्रीमंत असेल त्यांना राजे आहेत. धनाचे राजे कोणी असतील, धनाच्या दृष्टीनं असतील, कोणी योगाच्या दृष्टीनं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असतील. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला पाहायला सापडतात. धनामध्ये जर का आपण पाहिलं तर टाटा अंबानी यांच्यासारखी लोक आज श्रीमंत मंडळी आहेत. हे धनाने आज श्रीमंत आहेत, ते महान आहेत आपण असं म्हणतो. परंतु माऊली ज्ञानेश्वर महाराजांची जर का संपत्ती पाहायचं झाली तर जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे आईसे बळ रेडा बोले, ही त्यांची असणारी संपत्ती आहे. त्यांच्यापुढे कुठेच टिकू शकत नाही. अर्थात त्याही दृष्टीनं आपण पाहिलं तर महाराज श्रीमंत आहेत. योगाच्या दृष्टीनं पाहिलं तर आज रामदेव बाबा प्रसिद्ध आहेत, जगतामध्ये प्रसिद्ध झालेत. भारतात म्हणण्यापेक्षा जगतात ते प्रसिद्ध आहेत. जिकडं तिकडं त्यांचा जय जयकार चालू आहे. सर्व लोक सकाळी उठलं की त्यांचं ते चालू असतं. परंतु ह्यांचा जरी योग असला तरी ते फक्त शरीर सदृढ करण्याच्या दृष्टीपुरता मर्यादित आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांकडे जर का योगाचं सामर्थ्य पाहिलं, 6व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला जर का आपण योग पाहिला तर आपली कुंडलिनी जी आहे ती जागृत करण्यापर्यंतचा योग माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी सांगून ठेवलेला. म्हणजे योगाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते राजे आहेत. म्हणजे असं जर का आपण पाहिलं तर कोणत्याही अंगाने आपण विचार केला तरी ते सर्वात श्रेष्ठच आहेत, म्हणून ते महाराज आहेत. कारण राजांचे राजे जे असतात त्याला महाराज म्हणतात. असं जरी म्हटलं तर जे योगी सामान्य आहेत ते योग्यांचेही योगी, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, अशा पद्धतीचे असणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणून त्यांना महाराज या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे तो हा महाराज ज्ञानेश्वर. दुसरी उपमा दिली ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर कोणाला म्हणतात तर ज्ञानस्य ईश्वर ज्ञानेश्वर. ज्ञानाचाही जो ईश आहे, ज्ञानाचाही ईश म्हणजे जो ज्ञानाचा देव आहे साक्षात, ते त्यांच्या रूपानेच प्रकट झालेला आहे आणि म्हणून ते ज्ञानेश्वर त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञान ज्यांच्या रूपाने प्रकट झालं त्यांना ज्ञानेश्वर म्हणा. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. म्हणजे साक्षात माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने ते ज्ञान प्रकट झालेलं आहे.
म्हणून त्यांना ज्ञानेश्वर म्हटलेलं आहे. कारण काय आहे, आपण जर का ज्ञानाच्या बाबतीमध्ये थोडासा विचार केला तर आपणाला लक्षात येतं की काही त्याचे प्रकार केले तर पाहता येईल. काही लोकांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर काही अज्ञानातील अज्ञानी आहेत, काही अज्ञानातील ज्ञानी आहेत, काही ज्ञानातील अज्ञानी आहेत, काही ज्ञानातील ज्ञानी आहेत. परंतु माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये विचार केला तर ते उपजताची ज्ञानी आहे. असं असणारं सामर्थ्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी आहे. अज्ञानातील अज्ञानी कोणाला म्हणायचं? ज्याला मला कळत नाही हेही कळत नाही त्याला अज्ञानातलं अज्ञानी म्हणा. मला कळलं नाही हेही कळत नाही, काही लोक बरेचसेच असतात त्याला ते कळालेलं नसतं परंतु कळाल्यासारखं वाटतं. म्हणजे मला कळालं हे देखील ज्याला कळालेलं नाही त्या अज्ञानातील अज्ञानी असतात. काही मंडळी अज्ञानातील ज्ञानी म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी नाही का. अज्ञानातील ज्ञानी, ज्ञानातील अज्ञानी चांगदेव महाराज यांच्या बाबतीमध्ये विचार केला 1400 वर्ष झाले तरी कोरेच. हे फक्त मुक्ताबाईंनी म्हणू जावं, आपण म्हणू नये. का? कारण आमची तेवढी योग्यता नाही महाराज. हरिपाठ म्हणायला गेलो तर आमचा हरिपाठ 10 वेळा चुकतो आणि आम्ही त्यांना काय म्हणा, आम्ही म्हणू नये. ते मुक्ताबाईंचा अधिकार आहे. विचार केला तर म्हणजे ते ज्ञानी आहेत परंतु ज्ञानातील अज्ञानीच आहेत शेवटी. आणि ज्ञानातील ज्ञानी भगवत पूज्यपाद आचार्य श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्य ज्ञानातील ज्ञानी आहेत. परंतु माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये विचार केला तर ते उपजताची ज्ञानी आहे म्हणून त्यांना ज्ञानेश्वर म्हटलेलं आहे. विठाला विठा. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. शेवटी महाराज म्हणतात ते कोण आहेत? आणखीन त्यांना दुसरी विशेषण दिलं ते म्हणजे माऊली. त्यांना माऊली म्हटलेलं आहे. आता पाठीमागे बघितलं ज्ञानेश्वर पुल्लिंगी शब्द आहे आणि पुढं लगेच स्त्रीलिंगी शब्द वापरतात, माऊली म्हणतात. म्हणजे परस्पर विरोधी धर्म एकदम एकाच मनुष्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतात. त्याचं कारण नेमकं काय? तर त्याचं कारण असं आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांकडे जर का आपण पाहिलं तर मातृत्वाचं प्रेमही आहे आणि वडिलाचा धाकही आहे म्हणून त्यांना दोन्ही विशेषणं दिलेले आपल्याला पाहायला सापडतात. माऊलींना अनेक काही ठिकाणी आई म्हणून बोलले गेलेले आहेत, काही ठिकाणी माऊली म्हटलेलं आहे, तर काही ठिकाणी त्यांना बाप म्हणून देखील वर्णन केलेलं आहे. म्हणजे अनेक वेगवेगळी विशेषणं दिलेली त्यांना आपल्याला पाहायला सापडतात. त्याचं कारण हेच आहे, त्यांच्याकडे माऊली मातृत्वाचं प्रेमही आहे, वडिलाचा धाकही आहे. पुरुषत्वाचं जरी शरीर असलं तरी मातृत्वाचं अंतःकरण आहे आणि त्या योगाने त्यांना माऊली म्हटलेलं आहे. माऊली आणखीन जर का थोडक्यात सांगायचं झालं तर माऊली म्हणजे म्हणायचं कसं, तर जी आपणाला बाळाला जन्माला घालते तिला आई म्हणा, योग्य संस्कार देऊन वाढवते तिला माता म्हणा आणि त्या बाळाला त्याच्या आत्मकल्याणाचं साधन सांगते तिला माऊली म्हणा. विठाला विठाला. आणि असे असणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत ज्यांनी जगतरूपी संपूर्णच बाळाला त्यांच्या कल्याणाचं साधन या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे म्हणून त्यांना माऊली उपमा दिली असं म्हटलं तरी हरकत नाही. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली काय कार्य केलं, कार्य महिमा सांगतात. जेने निगमवल्ली प्रगट केली. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी निगमवल्ली प्रगट केली असं म्हणतात. हा त्यांचा कार्य महिमा आहे. निगमवल्ली प्रगट केली. निगम शब्दाचा अर्थ आहे वेद आणि वल्ली शब्दाचा अर्थ आहे औषधी. अर्थात वेद याच्या बाबतीमध्ये जर का वेदाच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर वेदाने सर्वांना एकतर अधिकार दिलेला नाही. कांड 3 वर्णालाच अधिकार दिला. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राला अधिकार नाही वेदाचा, वाचण्याचा, पढण्याचा. मग त्याचं कसं होणार? दुसरी गोष्ट, जरी वेदाने 3 वर्णाला अधिकार दिलेला असला तरी 3 वर्णातील प्रत्येकाला कळतोच का? हल्लीच्या बाबतीमध्ये विचार करायचं झालं तर ब्राह्मण कुलामध्ये उत्पन्न होणाऱ्या त्या ब्राह्मणांना कळतो की नाही अशी शाश्वती गॅरंटी देऊ शकत नाही. आजची कलियुगातील ही अवस्था आहे, अत्यंत कठीण आहे. संस्कृतमध्ये आहे, षड अंगाचा विचार आहे, अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा विचार करावा लागतो तेव्हा कुठेतरी त्याचा अर्थबोध होण्याची शक्यता आहे. म्हणजे अत्यंत असा असणारा कठीण वेद, त्याचं सहजरित्या सर्वसामान्यांना ज्ञान होणे शक्य नाही. मग त्या लोकांचं होणार कसं? आणि त्याच्यासाठी त्यांचंही कल्याण व्हावं म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जेने तेने निगमवल्ली प्रगट केली. संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ती गीता देवी प्रगट केली. संस्कृतमध्ये असणारं सर्व ज्ञान मराठीमध्ये आपल्यासाठी अवगत करून ठेवलेलं आहे. का?
कारण सर्वसामान्याला देखील त्याचं कल्याण व्हावं, त्या स्वरूप अवस्थेपर्यंत तोही जाऊन पोचावा म्हणून ही असणारी औषधी निगमवल्ली माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रकट करतात. म्हणून चोखोबाराय महाराज म्हणतात की तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली. सुखानुपम संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात संसारी आसक्त माया मोहेरत ऐसे जे पतित तारावया. कारण ही जी निगमवल्ली प्रकट केली ते कार्य जे तुम्ही केलं कोणासाठी केलं, नेमकं त्याचं कारण काय, त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे असं जर का विचारलं महाराज म्हणतात संसारी आसक्त माया मोहेरत ऐसे जे पतित तारावया. फक्त 5 मिनिटं आपल्याजवळ राहिलेत, जास्त